दर्शकांनो, प्रश्न विचारला जातोय की शेतकरी वारंवार कर्जबाजारी का होतोय आणि शेतकरी कर्जमाफी का मागतोय. तर त्याचे उत्तर देणारं एक साधं आणि सोपं गणित आज तुम्हाला सांगते. मग तुमच्या लक्षात येईल की का मरतोय शेतकरी. सोयाबीन उत्पादक हे शेतकऱ्यांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत एकरी खर्च आहे 16 ते 17,000 रुपये. कोरडवाहू शेतकरी एकरी 5 क्विंटल उत्पादन धरलं तर ते चांगलं उत्पादन मानलं जातं. तसा उत्पादन झालं तर आजच्या 4,500 रुपये भावाने एकरी 22,500 रुपये उत्पन्न हाती येतं. सगळा खर्च वजा करा. शेतकऱ्यांच्या हातात उरतात किती? एकरी 5 ते 5,500 रुपये. म्हणजेच 3 ते 4 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या हातात वर्षाकाठी 20 ते 22,000 रुपये मिळतात. आता या 20 ते 22,000 शेतकऱ्याला वर्षभराचं संसाराचा गाडा ओढायचा आहे. मुलांची शिक्षणं, दवाखाना, फी, प्रवास या सगळ्यांचं गणित कसं बसवायचं तुम्हीच सांगा हो. आजच्या महागाईच्या काळात शक्य आहे का? तर त्याचं उत्तर आहे केवळ अशक्य आहे. बरं, हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला अडथळ्यांची मोठी शर्यत करावी लागते. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आहे, कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी, तर कधी जंगली प्राण्यांचा हैदोस. अशा अनेक संकटातून काही वाचलं तर ते 20 ते 22,000 पैसे पदरात पडतात. जी पैसे घालायचे आणि पैसे काढायचे असलेल्या पट्टीवर सगळ्यांचं देणं द्यायचं आणि रिकाम्या हाताने घरी परत यायचं, एवढंच शेतकऱ्याच्या हातात उरतंय. म्हणून या राज्यातील शेतकरी कर्जबाजारी होतोय. कर्जमाफीचा मुख्य फायदा हा शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा देणारा आहे. जेव्हा शेतकरी कर्जाच्या ओल्याखाली दबलेले असतात तेव्हा कर्जमाफी त्यांना नवीन खर्च घेण्याची आणि शेतीत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. अभ्यासक म्हणतात की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती काही काळासाठी सुधारते. कर्जमाफी योजना राजकीयदृष्ट्या सुद्धा फायद्याची आहे, त्यामुळे तिचा मतांच्या राजकारणाशी उपयोग होतो. अनेक अभ्यासकांनी कर्जमाफीच्या प्रभावाचा जेव्हा अभ्यास केला त्यानुसार कर्जमाफी ही तात्पुरती औषध आहे, पण मूळ समस्येचं उत्तर नाही आहे. इथं दीर्घकालीन प्रभाव नकारात्मक आहे. मग तुम्ही म्हणाल, शेतकऱ्यांना हवं तरी काय? शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव हवंय, पीक विम्याचं कवच हवंय, शेतीला पाणी हवंय, बाजारपेठेत सुधारणा हवी आहे. तरच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. ही परिस्थिती सुधारली तर शेतकरी कधीच कुणाच्या दारात कर्ज मागणार नाही.